नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे तो कोणता आहे? उपयोजित लेखन निबंध आहे। तर निबंधचा हा पहिला सीझन आहे। निबंधबद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे तर चला बघूया। बघा, पहिला निबंध कसं लिहायचं यांची बातमी आपण ठाऊक घेते की कसं लिहायचं किंवा कसं करायचं हे आपण त्यांची जाणकारी माहिती आहे आपल्याला किंवा कसं करायचं हे आपण पहिला इथे पाहणार आहेत। तर चला बघूया। बघा, अच्छा निबंध लिखने के लिए निम्नलिखित बातें ध्यान में रखें। जेव्हा आपल्याला चांगला निबंध लिहायचा आहे त्याबद्दल आपला हा महत्त्वपूर्ण जे गोष्टी आहेत ते आपल्याला ध्यानपूर्वक करायचं आहे। तर काय आहे चला बघूया। पहिला बघा, भाषा सरल और स्पष्ट होनी चाहिए। तुमची जी भाषा आहे ती खूपच सरळ आणि स्पष्ट होणार आहे किंवा होणार पाहिजे। दूसरा, शब्द सीमा का ध्यान रखना चाहिए। जे तुम्ही शब्द लिहिता त्यांची सीमाची ध्यान पाहायचा, कसं लिहायचं किंवा कसं करायचं किंवा कितीपर्यंत लिहायचं हे ज्यांची सीमा आहे त्यांना बघून करायचं आहे। तिसरा तुमचा आहे, विचारों की पुनरावृत्ती से बचना चाहिए। जे विचार आहे त्यांची पुनरावृत्ती यात सोबत यांचा बचावा करणार पाहिजे। बघा चौथा, लिखने के बाद उसे पढ़िए, उसमें आवश्यक सुधार कीजिए। जेव्हा तुमचा निबंध हा लिहून जाणार आहे तेव्हा तुमच्या जे पाच मिनिटाचा जो वेळ आहे तुमचा जे त्या वेळात तुम्ही काय करणार त्यांना खूपच जे लिहिलेलं आहे त्यांना वाचन करा की जेव्हा तुम्ही वाचन करणार त्याबद्दल तुम्हाला असं वाटले की हा गलत लिहिले आहे मी तर त्यांचा सुधार करायचा आहे तुम्हाला। भाषा संबंधित त्रुटियां दूर कीजिए। हा ज्या भाषा संबंधी जे त्रुटी आहे जे काहीतरी इथे तिथे आपण लिहितात त्या दूर करायचा आहे। सहावा, वर्तनी शुद्ध होनी चाहिए। जे तुमचं लिखत आहे त्या शुद्ध म्हणजे जे तुम्ही लिहिता ज्या शब्द आहे ते तुम्हाला शुद्ध करायचं आहे। विरामचिन्हों का उचित प्रयोग किया जाना चाहिए। आणि जे विरामचिन्ह आहे त्यांचा उपयोग उचित केलेला पाहिजे की कुठे कोणता विरामचिन्ह लागणार आहे। जेव्हा कधी तुम्ही लिहिता लिहिता असा प्रश्न करता कोणचा पण तर त्यासमोर प्रश्नसूचक चिन्ह असा येणार आहे तर या तुम्ही बघून घ्या की कुठे कोणचं चिन्ह येणार आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। कळलं? छान। आता अजून पाहूया। बघा, तुमच्या समोर पहिला निबंध आलेला आहे जी मी तुम्हाला लिहून इथे दिलेला आहे। तर चला वाचूया। तर पहिला काय, मेरा परिवार, माझा परिवार काय आहे? माझा परिवार म्हणजे माझा कुटुंब किंवा माझे नातेवाईक, हा माझा परिवार। तर पहिला निबंध असा आहे। तर चला बघूया मी कशा लिहिलेल्या आहे आणि तुम्हाला हा एक उदाहरण रूप मी दिलेली आहे कारण की हा बघून तुम्ही जे तुमचा निबंध आहे तुम्ही लिहू शकता की तुम्हाला हा एक उदाहरण दिलेले आहे मी। तर चला बघूया। बघा, मेरा परिवार में मेरा नाम अमित है। माझा परिवार बद्दल माझा नाव काय आहे? अमित आहे। तर मी इथे एक मुलगा असा प्रमाणे एक मुलगा बोलत आहे हा प्रमाणे मी इथे लिहिलेला आहे। तर इथे माझा नाव किंवा माझा परिवार किंवा माझा नातेवाईक याबद्दल माझं नाव काय आहे? अमित आहे। मैं 12 वर्ष का बालक हूँ। मी 12 वर्षाचा मूल आहे। काय आहे? 12 वर्षाचा मूल आहे। मैं 7वीं कक्षा में पढ़ता हूँ। मी 7वी कक्षाला अभ्यास करत आहे। कोणती कक्षाला? 7वी कक्षाला अभ्यास करत आहे। मेरा परिवार पार्क ब रहता है। मेरा परिवार पार्क ब रहता है। माझा परिवार कुठे राहत आहे? पार्क ब में रहता है। जो स्थान आहे पार्क ब इथे राहत आहे। मेरे परिवार में 8 जन रहते हैं। माझा परिवार वर्ग किंवा माझे परिवार माझा जे परिवार आहे त्यामध्ये 8 माणूस राहत आहे। किती? 8 माणूस राहत आहे। तुम्हाला मी सांगितले होते की जेव्हा तुमचं वाक्य पूर्ण होऊन जात आहे तेव्हा जे चिन्ह आहे ते तुम्ही करूया। तर इथे तुम्ही पाहणार की जेव्हा त्यांचा शब्द पूर्ण होऊन जात आहे तेव्हा हा असा विरामचिन्ह लावत जात आहे। बघा, मेरे पिताजी डॉक्टर है आणि माझा वडील जे आहे ते डॉक्टर आहे। कोण आहे? डॉक्टर आहे। माझे वडील डॉक्टर आहे। मेरी माताजी एक शिक्षिका आहे आणि माझी आई एक शिक्षिका आहे। काय आहे? माझी आई एक शिक्षिका आहे। मेरे दादाओ वकील है तथा दादी जी कुशल गृहिणी है। माझे इथे तुम्ही बघणार की यांचं जे उच्चारण जे हेच उच्चारणांची मी तुमची बातमी केलेले होते की हा जे उच्चारण होते ना दादाओ
आणि दादोजी, तर याप्रमाणे यांचं उच्चारण वेगळं असतात. निबंधासाठी हा जे उच्चारण आहे ते वेगळं असतात. तर याप्रमाणे यांचा प्रयोग असंही केलेले जात आहे. बघा, इथे म्हणाले आहे की माझे जे आजोबा आहे ते वकील आहे. काय आहे? वकील आहे. आणि माझी जी आजी आहे ती कुशल गृहिणी आहे. म्हणजे ती घरीमध्येही कार्य करते असं त्यांचे कहणे आहे. मेरे चाचाजी एक वैज्ञानिक आहे. माझा जे काका आहे ते एक वैज्ञानिक आहे. वैज्ञानिक तुम्हाला कळत आहेत की नाही? हो, ते एक वैज्ञानिक आहे. तथा चाचीजी एक पत्रकार है, किंवा माझी जे काकी आहे ते एक पत्रकार आहे. कोण आहे? एक पत्रकार आहे. तर याबद्दल तुम्ही इथे पाहणार की यांचे जे परिवार आहे ते खूपच पडलेलं आहे किंवा खूपच वाचन करलेला आहे आणि खूपच शिक्षण आहे. काय म्हणतात? खूपच शिक्षित आहे. तर इथे बघा, मेरी छोटी बहन अनोखी बहुत ही नटखट है. माझी जे खूपच लहान बहीण आहे त्याचं नाव काय? अनोखी. आणि ते खूपच नटखट म्हणजे ती खूपच शैतानी करत आहे. व मी मेरे साथ स्कूल जाती, आणि ती पण माझ्यासोबत कुठे जाते? शाळेला जाते. कुठे जाते? माझ्यासोबत शाळेला जाते. व 5वी कक्षा में पढ़ती है, आणि तिचा अभ्यास कसा होते? ती कोणती कक्षावर आहे? ती 5वी कक्षावर अभ्यास करत आहे किंवा 5वी कक्षात अभ्यास घेत आहे. कळलं की नाही? हो. तर हमारा परिवार बड़ा और शिक्षित परिवार से है. आमचं जे परिवार आहे, आमचं जे कुटुंब आहे ते खूपच मोठं आहे आणि शिक्षित परिवारमध्ये आहे. कारण की इथे माझे तुम्ही बघितले की इथे ज्यांचं जे वडील, आई किंवा अ, चाचा, काका, काकी किंवा आजी, आजोबा सगळं शिक्षित आहेत. तर याबद्दल इथे दिलेलं आहे की माझे जे परिवार आहे ते खूपच शिक्षित आहे. घर में सब लोग मिलजुल कर रहते हैं, आणि माझ्या घरी सगळं जे लोक आहे मिळून जुळून राहत आहे. म्हणजे असं नाही की भांडण करतात, ते मिळून जुळून राहत आहे. सुख दुख में सब एक दूसरे के साथ रहते हैं. आणि जेव्हा आमच्या घरी सुख किंवा दुःख असतात, काही पण असतात, ते लोक एक जण मिळून राहत आहे. कळलं की नाही यापर्यंत? लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. घर हमेशा हरा भरा रहता है, आणि माझं जो घर आहे ते हमेशा हरा भरा म्हणजे लोक राहत आहे. कोई भी नया काम हो, सब एक दूसरे की राय लेते. कोणताही नवीन कार्य होऊन जात आहे ते एकमेकाशी राय करून घेत आहे. घर में सभी लोग बड़े छोटे का लिहाज करते, आणि घरामध्ये सगळं लोक जे आहे मोठ्या किंवा छोट्या यांचा लिहाज करून सांगते. म्हणजे त्यांची खूपच प्रमाणे लहजाप्रमाणे बोलून जात आहे. माताजी तथा चाची घर से निकलते समय दादाजी और दादी जी के पैर छूते हैं. माझे जे वडील आहे, माझे जे आई आहे आणि माझी जे काकी आहे ते घरातून बाहेर निघताना माझी आजोबा किंवा आजीचा पाय छूत आहे. त्यांना नमस्कार करते किंवा पाय छूतात म्हणून ते बाहेर जात आहे. हम दोनों भाई बहन भी स्कूल जाने से पहले सभी लोगों के चरणों स्पर्श करके ही स्कूल जाते हैं. आणि मी आणि माझी बहीण पण स्कूल जाताना किंवा शाळा जाताना आमच्या घरात जे कोणी पण मोठे आहे ते सगळं लोकांचा आम्ही चरण स्पर्श करते म्हणून आम्ही शाळा जात आहे. शाम को हम दादाजी के साथ शेर के लिए जाते, आणि संध्याकाळी आम्ही आजोबा सोबत फिरायला जात आहे, शेअर करायला जात आहे. रात को सोते समय दादाजी हमें परियों तथा राजा राजकुमारियों की कहानियां सुनाते हैं. आणि रात्री जेव्हा आम्ही झोपत आहे त्याबद्दल आमचं जे आजोबा आहे त्यांना आम्हाला कथा सुनवतात. त्या कथा कोणते होते? परियाचे किंवा राजा राजकुमारीची होती. हर छुट्टी के दिन मेरा परिवार कहीं ना कहीं घूमने जरूर जाता है. आणि जेव्हा पण आम्हाला सुट्टी भेटतात तेव्हा आम्ही सगळं मिळून, सर्व परिवार मिळून कुठेतरी फिरायला जात आहे. मुझे मेरा परिवार तथा मेरा घर बहुत अच्छा लगता है. मला माझा परिवार किंवा माझा कुटुंब आणि माझा घर खूपच चांगला वाटते. मैं भगवान से यही प्रार्थना करता हूँ की हम सब हमेशा ऐसे ही खुश रहे. आणि मी देवाला असे प्रार्थना करते की आम्ही सगळं असंही खूपच चांगल्याप्रमाणे खुश आणि आनंदी राहा. कळलं की नाही? हो. तर आपला पहिला निबंध कसा होता आणि आपण कसं लिहायचं हे झालेलं आहे. आता आपण दुसरा पाहणार आहे. दुसरा कोणता आहे? मेरी पाठशाला, माझी शाळा. काय आहे? माझी शाळा. बघा, मेरी पाठशाला का नाम स्वामी विवेकानंद हाई स्कूल है. माझी पाठशालाचं नाव किंवा माझी शाळेचं नाव स्वामी विवेकानंद हाई स्कूल आहे. मोरोली चर्च के पास है. हे कुठे आहे? मोरोली चर्च याच्या जवळ आहे. पाठशाला की इमारत 3 मंजिली है. आणि माझ्या जी शाळा आहे त्यांची इमारत किती आहे? 3 मंजिलीचं आहे. ये सुंदर और हवादार है. हे खूपच सुंदर आणि हवादार आहे. मेरी पाठशाला में पहली से
एस-एस-सी तक पढ़ाई होती है। माझी जे हे पाठशाला आहे त्यामध्ये पहिल्या नंतर एस-एस-सी या तक अभ्यास करून जात आहे। पाठशाला के प्रत्येक कमरे में बच्चों को बैठने के लिए बेंच और गुरुजी के लिए मेज कुर्सी है। इथे म्हणाले आहे की इथे म्हणाले आहे की आमच्या जे चालाचे शाळेचे जे कमरे आहे किंवा खोली आहे ते प्रत्येक मुलासाठी बेंच किंवा गुरुजींसाठी खुर्ची आणि मेज आहे। कळलं की नाही? हो। पाठशाला सुबह 7:30 बजे सुरू होती। आमची जे पाठशाला आहे त्याची सुरुवात कधी होते? सकाळी 7:30 वाजता सुरू होऊन जाते और दोपहर 12:30 बजे बंद हो जाती आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत बंद होऊन जात आहे। पाठशाला में अनेक विषय सिखाए जाते। पाठशालामध्ये आम्हाला अनेक विषय कळून जात आहे। जे पण विषय आहे ते सगळं आम्हाला कळून जात आहे आणि शिकवत आहे। जे इथे सगळं जे विषय हे शिकवत आहे जसे अंग्रेजी, हिंदी, मराठी, गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान, हस्तकला, चित्रकला, संगीत आदि। जसे आमच्या विद्यालयामध्ये आपल्याला कोणकोणचा विषय कळून देत आहे किंवा शिकवणार आहे तर हा असा आहे अंग्रेजी, हिंदी, मराठी, गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान, हस्तकला, चित्रकला, संगीत इत्यादी जा विषय आहे आम्हाला शिकवत आहे। पाठशाला में प्रयोगशाला आहे आणि पाठशालामध्ये आम्ही किंवा शाळेमध्ये आमच्यासाठी प्रयोगशाला पण आहेत। कळलं की नाही? हो। जहाँ बच्चे विज्ञान के प्रयोग करते हैं, जिथे मुलं विज्ञान यांचा प्रयोग करत आहे। एक सभागृह है आणि एक सभागृह पण आहे जहाँ हम प्रार्थना और विशेष दिनों पर कार्यक्रम करते हैं। जिथे आम्ही प्रार्थना करते, सकाळचे प्रार्थना होते ते करते आणि काही कार्यक्रम असते ते तिथेही करते। पाठशाला के सामने खेलकूद का मैदान और एक छोटासा बगीचा है। पाठशालाच्या समोर एक खेळकूदाचा मैदान आहे आणि एक छोटासा काय आहे? बगीचा आहे। कळतं की नाही? हो। पाठशाला के मुख्याध्यापक श्री जोशी जी हैं आणि माझे शाळेचे मुख्य अध्यापक कोण आहे? श्री जोशी जी आहेत। उनका स्वभाव बहुत अच्छा है आणि त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे। हमेशा बच्चों को आदर्श बनाने की कोशिश करते। सतत ते मुलांना आदर्श बनवण्याचे प्रयत्न करते। पाठशाला के सभी अध्यापक मेहनती और आदर्श है। आमची जे पाठशाला आहे, आमची जे शाळा आहे त्यांचे अध्यापक खूपच मेहनती आणि आदर्शपूर्ण आहे। मेरी पाठशाला हर बात में अच्छी है, मुझे उससे बहुत चाहता हूँ। माझी जी पाठशाला आहे, माझी जी शाळा खूपच चांगली आहे आणि मी नेहमीप्रमाणे त्यांना आनंद तिथे राहते आणि मी इथे खूपच प्रेम करत आहे। माझी पाठशालाला मी खूपच प्रेम करत आहे। कळतं की नाही? हो। बघा इथे दिलेलं आहे एक कविता, सरस्वती का पावन मंदिर यह संपत्ति हमारी है, हम में से हर बालक इसका रक्षक और पुजारी है। इथे लिहिलेलं आहे की हा सरस्वतीचा हा पावन मंदिर आहे। सरस्वतीचा हा पावन मंदिर आहे। शाळा हे सरस्वतीचा पावन मंदिर आहे आणि याच आमची संपत्ती आहे। आता इथे हर बालक किंवा हर मुलं यांचा रक्षक आणि पुजारी आहेत। कळतं की नाही? हो। तर चला अजून बघूया। आता आपण इथे निबंध कसा लिहायचा किंवा निबंध कसा प्रमाणे करायचा हे सगळं पाहिले की नाही आणि मी तुम्हाला 2 उदाहरणबद्दल 2 निबंध पण लिहून दिलेले आहे। तर कशा प्रमाणे लिहायचा किंवा कशा प्रमाणे करायचा हे तुमच्यासाठी आहे। इथे तुम्हाला दिलेले आहे की कशा प्रमाणे तुम्ही इथे लिहायचा किंवा कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित प्रमाणे लिहिलेलं आहे आणि त्यांच्या काही उदाहरण पण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि कसा लिहायचा यांचा नियम मी दिले आहे। कशा प्रमाणे तुम्ही कोणत्या शब्दाचा उपयोग करायचा किंवा कोणत्या शब्दाचा प्रयोग करायचं हे सगळं मी इथे दिलेले आहे। हा तुमच्यासाठी मी गृहपाठ दिलेला आहे। तर तुम्हाला हा जे 3 आहे हे इथे दिलेले आहे विषय, हा विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे। तर पहिला कोणता आहे? मेरा देश, दुसरा आहे तुमचा प्रदूषण आणि तिसरा आहे तुमचा होली। तर याबद्दल मी 3 विषय तुम्हाला दिलेले आहे। या 3 विषयाबद्दलही तुम्हाला निबंध लिहायचा आहे। कळतं की नाही? लवकर सांगा। कळाले? तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हे शिकलो की कशा प्रमाणे आपल्याला निबंध लिहायचा आहे, त्यांची बातमी बघितली आणि त्याचं हे पण बघितले की कोणत्या शब्दाचा प्रयोग करायचा। जेव्हा आपण निबंध लिहिताना आपण असा नाही विचार करते की आपण कसा निबंध लिहायचा। आपण जेव्हा विचार करणार तेव्हाही आपल्याला समजणार की आपण काय लिहित आहे आणि लिहिताबद्दल आपल्याला हे विशेष माहिती सांगितलेली आहे की लिहिताबद्दल आपल्याला जेव्हा लिहून जाणार आहे तेव्हा आपल्याला जे आपल्यासाठी वेळ आहेत, आपल्या जेपर्यंत वेळ आहे त्यापर्यंत त्यांना
एकदा वाचून घ्यायचं. जेव्हा तुम्ही वाचून घेणार तेव्हाही तुम्हाला कळणार, की अजून काही तुम्ही गलती केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही सुधार करायचे आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.